मालेगावात नव्याने 5,56,000च्या नकली नोटा जप्त, दोघे जेरबंद। मालेगाव 15 दिवसांपूर्वी मालेगाव पोलिसांनी नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। या प्रकरणी 4 जणांना यापूर्वी अटक झाली आहे। नकली नोटा प्रकरणात किल्ला पोलिसांनी मालेगावातून नव्याने दोघांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यात असलेल्या 5,56,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। शहरातील गजबजलेल्या तांबा काटा भागातून किल्ला पोलिसांनी दोघा संशयितांना बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना पकडले। पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या दोघांकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। मोजदाद केली असता एकूण 5,56,500 रुपयांचे नकली चलन व 13,000 रुपये खऱ्या चलनाच्या नोटा त्यांच्याकडे आढळून आल्या। हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। धनराज नारायण धाटे वय वर्ष 20 व राहुल कृष्णराव आंबटकर वय वर्ष 25 अशी या दोघांची नावे असून ते वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। या प्रकरणी किल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक भूषण चव्हाण, हवालदार सचिन चव्हाण, पंकज भोये, आनंद चव्हाण, विशाल तावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। उपनिरीक्षक भूषण चव्हाण हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 मालेगाव।